नमस्कार. आज आपल्याकडे आदित्य परांजपे आहेत. त्यांचं MCCI मेंबर्स लॉन्च मध्ये स्वागत आहे. आदित्य, आम्ही एक मालिका सुरुवात केली आहे. त्या मालिकेचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय. उद्देश त्याचा असा आहे की लघुमध्यम उद्योग जे आहेत, म्हणजे 250 कोटीपेक्षा कमी टर्नओव्हर असणारी अशा उद्योजकांशी चर्चा करायची आणि त्यातनं काय बोध घेता येतील इतरांना यावरती आपलं लक्ष असेल, जेणेकरून इतर जी आपली ऐकणारी लोक आहेत, श्रोते आहेत, त्यांना जर स्वतःचा उद्योग सुरुवात करायचा आहे किंवा जर नवीन उद्योग असेल तर यातनं काहीतरी घेता यावं. बरोबर. पण सुरुवात करूयात, ज्या कंपनीमध्ये तुम्ही काम करता त्या कंपनीचं नाव काय आणि ती कंपनी काय प्रोड्यूस करते किंवा तिचे प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस काय आहेत, इथनं सुरुवात करूया. शुअर. सो मी ज्या कंपनीत CEO म्हणून आहे त्या कंपनीचं नाव Tor.ai आहे. आम्ही टेलिमॅटिक्स आणि IoT किंवा रिमोट मॉनिटरिंग असे सोल्युशन्स प्रोव्हाइड करतो बऱ्याचशा इंडस्ट्रीयल आणि ऑटोमोटिव्ह OEMs आणि एंड युजर्ससाठी. सो त्याच्यात म्हणजे तुमचे 3-व्हीलर रिक्षाज असो किंवा मोठे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट असो किंवा जेनसेट, कंप्रेसर, चिलर, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये लागणारे जे इक्विपमेंट असतील त्यांना तुम्ही रिमोटली कसं, त्याची प्रोडक्टिव्हिटी कशी आहे, अवेलेबिलिटी कशी आहे, हे इन्साइट्स आम्ही आमच्या IoT सिस्टम थ्रू देतो. छान. ही एक इंटरेस्टिंग बाब आहे. आतापर्यंत आपण जे इंटरव्ह्यूज केलेले आहेत, सहसा उद्योजक असतात, एंटरप्रेन्योर असतात, ज्यांनी स्वतः उद्योग सुरुवात केलेला आहे. हे एक हा इंटरव्ह्यू किंवा ही मुलाखत आयोजनाच्या मागचं एक महत्त्वाचं कारण आहे. आदित्य स्वतः एंटरप्रेन्योर नाही आहेत, मात्र ते CEO आहेत लघुमध्यम कंपनीचे. तर ह्या कंपनीचा आकार काय आहे, साधारणतः टर्नओव्हर रेंज काय आहे या कंपनीच्या? सो Tor.ai ची मागच्या वर्षी टर्नओव्हर 45 crores होता. अच्छा. आणि म्हणजे मी जॉईन केलं तेव्हाचा आणि आत्ताचा टर्नओव्हर मध्ये ऑलमोस्ट 10 पट ग्रोथ आहे. जेव्हा जॉईन केलं तेव्हा 5-1 कोटी होता, आता 50 कोटीच्या घरात 50 कोटीच्या आसपास गेलेला आहे. छान. मला एक समजून घ्यायचं आदित्य, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे? तुम्ही जेव्हा ही कंपनी जॉईन केली जी IoT सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, त्या अगोदर कुठल्या कंपनीत किंवा कुठं काम करायचं त्या अगोदर? शुअर. तर मी माझं म्हणजे मी बाय क्वालिफिकेशन इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि मी मुंबई युनिव्हर्सिटीमधनं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं. त्याच्यानंतर मी L&T स्विच गिअरमध्ये होतो. अच्छा. आणि म्हणजे IoTची माझी पहिली मुलाखत असं म्हणायला हरकत नाहीये ती L&T मध्ये होती. तेव्हा IoT हा शब्दही नव्हता. त्याला म्हणजे तुम्हाला माहिती असेल की नाही माहित नाही, ऍक्च्युली त्याला म्हणजे पंप कंट्रोल ही पहिली ऍप्लिकेशन होते. म्हणजे आता इतके शेतकरी असतात, त्यांचे जे पंप असतात ते त्यांना घर बसल्या जागी कसं ऑन ऑफ करता येईल, हे सोल्युशन आम्ही तेव्हा, हे 2006 सालची गोष्ट आहे, आठवतंय मला. तर तेव्हा ते सोल्युशनवर मी पहिल्यांदा काम केलेलं होतं. आणि मग त्याच्यानंतर मग बऱ्याचशा वेगळ्या प्रोजेक्ट्सवर केलं. मग 2013 पर्यंत मी L&T मध्ये होतो आणि मग मला MBA करायचं होतं. तर मी MBA साठी IIM अहमदाबादला गेलो आणि मग MBA झाल्यावर कुठेतरी IT मध्ये काम करायला पाहिजे असा किडा होता मनात. तर मी मग IBM जॉईन केलं IIM अहमदाबाद नंतर. पण काय म्हणजे कोर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधनं ITचं शिफ्ट काय मला फारसं झेपला नाही. तर मी म्हटलं की वाय नॉट कम बॅक टू दी इंडस्ट्री. तर म्हणून मी IBM मधनं किर्लोस्कर ऑइल इंजिन्समध्ये जॉईन केलं. आणि मग तिथून बरेचसे हे IoT तेव्हा खूप नवीन होतं आणि तेव्हा आयडिया अशी होती की जे किर्लोस्कर ऑइल इंजिनचे जेनसेट्स आहेत त्याला कसं आपल्याला IoT अनेबल करता येईल. आणि तेव्हा म्हणजे खूप अर्ली स्टेज काय एक्सपेरिमेंट्स केले आणि एकदा ते स्टेबलाइज झाले, देन हा IoT कॅन बी अ स्केलेबल आणि ह्याच्यातच करिअर करता येईल या दृष्टिकोनातून मग Tor.ai या कंपनीला जॉईन केलं 2017 साली. छान. आणि आयडिया तीच होती की जे कोएलमध्ये इंटरनली केलेलं आहे त्याला स्केल कसं करता येईल, त्याला प्रोडक्टाईज कसं करता येईल आणि बाकी इंडस्ट्रियल इक्विपमेंटला कसं नेता येईल, या दृष्टिकोनातून मग या कंपनी जॉईन करून मग स्केल केलं. खूप छान. आपल्यापैकी बरेच जण वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम करत असतील. बऱ्याच वेळी कॉफी टेबलवरती किंवा कॅन्टीनमध्ये लंच टेबलवरती अशा बऱ्याच चर्चा होतात की आपणही कधीतरी उद्योग सुरुवात करावा. तर त्यांच्यासाठी ही कहाणी खूप इंटरेस्टिंग असणार आहे की शिक्षण इंजिनिअरिंग मॅनेजमेंट झालेलं आहे, त्यानंतर मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे, त्यानंतरही असं वाटतं की एखाद्या छोट्या कंपनीचा का होईना CEO व्हावं, कारण ती कंपनी छोटी जरी असली तरी मागच्याच काही वर्षांमध्ये 10 पट ग्रोथ झालेली आहे आणि पुढेही तुम्हाला मोठी ग्रोथ दिसतेय. त्यामुळं हा निर्णय घेतला गेला. बऱ्याच वेळा एक प्रश्न विचारला जातो, थोडासा क्रूड प्रश्न आहे तो असा की सध्याचा पगार
हा तुम्ही जर इतर कंपन्यात काम केला असता तेवढा मिळतो, कमी मिळतो की जास्त मिळतो? मला आकडे समजून घ्यायचे नाहीयेत, पण बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो जम्प करण्याच्या अगोदर की हे शक्य होतं का असं, एवढंच. शक्य तर डेफिनेटली आहे, पण जम्प करण्याचं कारण हा पगार असणं हे म्हणजे ही चुकीची गोष्ट आहे माझ्या हिशोबाने. म्हणजे तुम्हाला जर मोठा पगार हवा असेल आणि एकदम स्टेबिलिटी हवी असेल तर देन मोठ्या कंपनीबरोबर काम करणं हे कधीही इझियर ऑप्शन आहे. म्हणजे तुम्हाला लो रिस्क असं काय खूप म्हणजे नॉट रॉकिंग द बोट असं तुमची जर ॲम्बिशन असेल तर देन मोठ्या कंपनी किंवा तुम्ही मग बँकिंग म्हणजे इन्व्हेस्टमेंट बँकिंग, प्रायव्हेट इक्विटी, कन्सल्टिंग या करिअर लाईनमध्ये तुम्हाला पगार खूप जास्त मिळू शकतो. पण तुमच्या जर पोटात भूक असेल, तुम्हाला फास्ट काम करण्याची आवड असेल, क्विक डिसिजन्स घ्यायची आवड असेल, काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायचं असेल, देन छोट्या कंपनीबरोबर काम तुम्ही जर केलं तर ती सगळी तुमची जी भूक आहे ती खूप इझिली मिटली जाते. मोठ्या कंपन्या हलत नाहीत, खूप वेळ लागतो. म्हणजे मला आठवतंय मी जेव्हा L&T मध्ये असायचो तेव्हा आमचा न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट रोडमॅप हा 5-6 वर्ष एवढा लांब असायचा. आणि कम्पेअर्ड टू दॅट आमचा म्हणजे आत्ताचा जो प्रॉडक्ट रोडमॅप पाहिला तर 6-6 महिने, काही 8 महिने इतक्या शॉर्ट ड्युरेशनमध्ये आम्ही नवीन प्रोडक्ट्स काढतो. दे आर सक्सेसफुल प्रोडक्ट्स आणि डायनामिक मार्केटमध्ये काम करण्याची मजाच वेगळी असते. एकदम छान, खूप खूप छान सांगितलं की काय कारण असावं. तो प्रोव्होकेटिव्ह क्वेश्चन होता यासाठीच की काय कारण असावं आपण rather than being a small fish in a big pond, you become big fish in a small pond. असं जे बोललं जातं म्हणजे एका मोठ्याशा विहिरीमध्ये छोटा मासा असण्यापेक्षा एखाद्या छोट्याशा तळ्यामध्ये मोठा मासा असणं योग्य आहे. पण महत्वाचं काय की फ्रेज कुठलाही वापरला जाऊ दे, पण ग्रोथ इथं जास्त आहे हे खूप महत्वाचं. ऍब्सोल्युटली. की तुम्ही जर सांगितलं तसं 5 कोटीपासून 50 कोटी ही जर्नी जी तुम्ही पाहिली आहे आणि ती पाहताना सुद्धा तुम्ही प्राधान्यानं हे सर्व हा गाडा हाकत होतात, तर हे महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली. दुसरी एक बाब अशी आहे की जेव्हा सीईओ म्हणून एका छोट्या कंपनीचं काम करतो तेव्हा ओनर प्रमोटर सोबतचं नातं हे सुद्धा महत्वाचं. अर्थातच चांगलं असणार आहे यासाठीच हे सर्व चालू आहे म्हणा, पण कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं जेणेकरून ते नातं हे सुदृढच असेल. ऑफकोर्स मतांतर होतच असतात कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये, तर ते सुदृढ कसं ठेवलं जायला हवं किंवा कसं ठेवलं जाईल हे त्या श्रोत्यांसाठी ज्यांना छोट्या कंपनीमध्ये सीईओ बनायचंय किंवा बनतायत. शुअर. सो 2-3 गोष्टी आहेत त्याच्यात. एक म्हणजे सर्वात महत्वाचं की तुमचे जे फाउंडर्स आहेत किंवा प्रमोटर्स आहेत अँड सीईओ आहे त्याचं द विजन शुड बी शेअर्ड. म्हणजे ते काहीतरी सांगतायत आणि तुम्हाला वाटतंय की तसं काय होणार नाहीये किंवा तुमचं मत वेगळं आहे आणि त्यांचं मत वेगळं आहे, वेगळ्या टँजंटमध्ये असाल ना तर काय खरं नाहीये. सो पण काय करावं असं जेव्हा मध्ये मध्ये जर कधी झालं की मला काहीतरी सांगायचं आणि शेठजींना वेगळंच काहीतरी करायचं, शेठजींना म्हणजे ओनर प्रमोटर, बरोबर आहे, तर कसं मिटवायचं? तर ते सो दॅट इज अ व्हेरी गुड क्वेश्चन. सी पहिल्यांदी असं झालंय का कधी तुमच्या? बऱ्याचदा होतं तसं. ते कसं मिटवतं? तर सी एक खूप महत्वाचं कारण की द प्रमोटर इज वॉन्टिंग अ प्रोफेशनल सीईओ, ह्याचं कारण एवढंच आहे की ही वॉन्ट्स अन इंडिपेंडंट ओपिनियन. आता बऱ्याचदा काय होतं की जर त्या शेठजीची अग्रेसिव्ह पर्सनॅलिटी असेल किंवा डॉमिनेटिंग नेचर असेल तर द प्रोफेशनल मॅनेजमेंट टेंड्स टू म्हणजे ते हो म्हणतात तसं हो म्हणून मग ते पुढे जातं, मग त्याच्यात काय अर्थ राहत नाही. वन थिंग दॅट आय हॅव ऑलवेज रिअलाइज की तुम्हाला जर काय पटत नाही आहे तर ते प्लीज स्पेल दॅट आउट. ते आता तुम्ही कसं स्पेल आउट करता टॅक्टफुली, दॅट इज अ मॅटर ऑफ स्किल. पण उगाच तुम्हाला काय वाटतंय की हे होणार नाहीये आणि हो म्हणून मग काय पुढे न्यायचं ना, त्यांनी काय म्हणजे दॅट इज नॉट द राईट अप्रोच ॲट ऑल. अँड ॲट अ सीईओ लेवल यू कॅन्ट अफोर्ड टू डू दॅट. आणि त्याचा शेठजींनाही फायदा नाही, कंपनीलाही फायदा नाही आहे. आणि बऱ्याचदा तुम्हाला पण म्हणजे असं आपल्याला वाटतं की ते जे काय म्हणताय ते काय बरोबर नाही आहे, पण बऱ्याचदा तुम्ही म्हणजे तुम्हाला पण ओपन माइंड ठेवणं फार गरजेचं असतं. कारण ते जेव्हा सांगताय तेव्हा इट इज कमिंग फ्रॉम सम एक्सपिरियन्स. सो इट इज अ मॅटर ऑफ डिबेट, डिस्कशन, आणि तुम्ही पण कीप अन ओपन माइंड. बरोबर आहे. टू व्हॉट इज सेइंग, बी रिसेप्टिव्ह, ट्राय टू एक्सपेरिमेंट. काय काय सक्सेसफुल होतील, काय काय नाही होणार, दॅट्स पार्ट ऑफ द लर्निंग. देवाणघेवाण आहे, देवाणघेवाण असणारच आहे. बरोबर आहे. खूप छान. आता आपण वळूयात कंपनीकडं. शुअर. ठीक आहे. तर आपण सांगितलं कंपनी IoT सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते, IoT प्रॉडक्ट, प्लॅटफॉर्म, सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते. बरोबर. सोप्यातल्या सोप्या भाषेत हे तुम्हाला चॅलेंज आहे. IoT म्हणजे काय आणि एक उदाहरण देऊन तुम्ही सांगावं अशी विनंती आहे. शुअर. तर IoTचा खरा अर्थ म्हणजे इंटरनेट ऑफ थिंग्स. तर हा शब्दाच्या मागचं कारण असं आहे की आपल्याला जेव्हा इंटरनेट हा शब्द आपण म्हणतो तेव्हा ते जनरली लोकांसाठी असतं. तुमच्या फोनमध्ये इंटरनेट थ्रू तुम्ही YouTube बघता, व्हिडिओज बघता, बऱ्याचशा गोष्टी करता. आता थिंग म्हणजे कुठचेही
इक्विपमेंट असो किंवा तुमचा म्हणजे घरचा AC असो किंवा घरचा फ्रीज असो, त्याला जर इंटरनेट ऍक्सेस तुम्हाला द्यायचा असेल काही कारणासाठी, त्याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतो. बरोबर. आता ते कारण काय असू शकतं? तर आता तुम्ही क्लासिक एक्झाम्पल घ्या, तुमचा AC आहे. तर ACला तुम्ही जेव्हा घरी जाणार आहात आणि गरमीचे दिवस आहेत, मला असं हवं आहे की मी घरी पोचल्याच क्षणी माझ्या घरच्या आतलं टेम्परेचर 22 डिग्री असलंच पाहिजे. हे जर तुमची इच्छा आहे तर तुम्ही एक IoT सोल्युशन घेऊ शकता. तुमच्या फोन थ्रू तुम्ही ACला तुमच्या ऑन करू शकता, त्याचं टेम्परेचर सेट करू शकता, त्याला टायमर देऊ शकता. म्हणजे तुम्ही जेव्हा घरात शिराल तेव्हा तुमचा AC चालू असेल, सगळं थंड असेल, आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाल तेव्हा तुम्ही त्याच ॲप थ्रू त्या ACला बंदही करू शकता. म्हणजे तुमची वीज पण वाचू शकते. खूप छान. पण हे आता भारतामध्ये बऱ्यापैकी आहे. हो. तर आम्ही जेव्हा कंपनी सुरू केलेली तेव्हा लोकांना IoT काय आहे हे पण माहिती नव्हतं. आता सिच्युएशन असं आहे की बऱ्याच लोकांना IoT कॉन्सेप्ट, कुठेतरी काही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत, लोकांनी चर्चा केली आहे, सेमिनार्स अटेंड केले आहेत. तर IoT हा कॉन्सेप्ट लोकांना माहिती आहे. आता जी चर्चा होते की हा IoT टेक्नॉलॉजी ही वापरून मला ROI कसा मिळू शकेल, सर्वात इम्पॉर्टंट. कारण आम्ही पण गेले 5-6 वर्षात एक म्हणजे आम्हाला रिअलाईज झालं की नुसतं ॲज अ टॉय IoT ह्याचं काही यूज नाही आहे. त्याच्यातून जर आमच्या कस्टमरला ROI मिळून त्याचं काहीतरी बिझनेस इम्प्रूव्हमेंट होईल तरच वापरणार आहे, वापरणार नाही. कुठल्या क्षेत्रामध्ये परतावा किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे मिळतंय असं एखादं उदाहरण तुम्ही देऊ शकाल? खूप आहेत असे उदाहरणं. मी 2 उदाहरणं घेईन. एक तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये. तर आता तुम्हाला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचा चॅलेंज हा असतो की ते एकतर खूप ठिकठिकाणी रिमोट लोकेशनमध्ये सगळं कन्स्ट्रक्शन चालतं. आता जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला त्याच्या साईटवर ते इक्विपमेंट कसं चाललं आहे, किती त्याला फ्युल टाकलं आहे, किती प्रोडक्टिव्ह आहे, किती आयडियल आहे, याचा काही पत्ताच नसतो. बरोबर. जनरल प्रॅक्टिस असते की ते एक लॉग बुक फिल करतात आणि महिन्याच्या शेवटी ते कुठेतरी येतं आणि त्याला बघतात, नाही बघत, कोणाला माहित नसतं. तर IoTनी त्यांना आत्ताच्या क्षणी त्या साईटमध्ये काय चाललेलं आहे, माझं किती फ्युल कन्झ्युम होत आहे, किती माझी फ्युल चोरी झाली आहे, हे सगळं त्याला बसल्या जागी मोबाईल फोनवर दिसू शकतं. छान. तर ह्यानी आणि म्हणजे ते डिव्हाइस तुम्ही डिप्लॉय केलं, तुम्हाला दुसऱ्या महिन्यात सेव्हिंग मिळणार. फ्युल सेव्हिंग 10% सेव्हिंग काही नाही, म्हणजे इतकं इझिली मिळतं. सो ही एक खूप म्हणजे ROIच्या दृष्टीने खूप इझी लो हँगिंग फ्रूट यूज केस आहे. दुसरं आहे एनर्जी मॅनेजमेंट. म्हणजे आपले जेवढे असेंब्ली लाईन्स असतात किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स असतात एवढे मीटर्स लागलेले असतात. तर तिथे पण प्रॅक्टिस तीच आहे की दिवसाला सकाळी एकदा लॉगबुक आपण भरतो आणि दुसऱ्या दिवशी परत शिफ्ट झाली की ते एंट्री मारत. पण कुठला लोड माझा किती कन्झ्युम करतोय, त्यांनी तेवढं केलं पाहिजे का, आणि मला एनर्जी सेव्हिंगसाठी काय काय करता येईल, हे रिअल टाइम विजिबिलिटीसाठी IoT खूप इझी. आणि ऑन अन ॲव्हरेज 10 ते 12% तुम्हाला एनर्जी सेव्हिंग काही नाही, इझिली मिळतं. मला एक सांगाल, एखादी कमीत कमी तुमच्याकडे असे बरेच क्लायंट असतील, त्यातला सर्वात छोटा क्लायंट, मला नाव नको आहे त्याचं, पण साधारणतः त्याला किती गुंतवणूक करायला लागली IoT सोल्युशनसाठी? सर्वात छोटा एक 10,000 रुपये. 10,000 रुपये फक्त. त्याला परतावा किती दिवसात किंवा किती महिन्यात किंवा किती वर्षात मिळाला? 15 दिवसात. 15 दिवसात. ज्यांनी 1 ते 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट केलेला एखादा क्लायंट असेल तुमचा? हो आहे. त्या क्लायंटला साधारणतः किती महिन्यांमध्ये किंवा वर्षांमध्ये परतावा मिळाला? सो मी सांगू, आमचे जेवढे IoT सोल्युशन आहेत त्याला ऑन अन ॲव्हरेज तुमची पेबॅक पिरियड बिटवीन 3 to 6 months एवढी पेबॅक आहे. फक्त तेवढी पेबॅक. म्हणजे काय इंटरेस्टिंग भाग आहे ना हा. 1 वर्षात पेबॅक म्हणजे 100% परतावा, 6 महिन्यात पेबॅक म्हणजे 200% परतावा. तर प्रत्येकाने विचार करायला हवा की IoT सोल्युशन आपण जर वापरू शकत असू तर का वापरायला नको, जिथं 100 ते 200% परतावा मिळतोय याचा नक्कीच अभ्यास करायला हवा. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा इंडस्ट्रीविषयी, मग नंतर आपण कंपनीकडे येऊयात तुमच्या. ओव्हरऑल इंडस्ट्री म्हणून IoT सध्या इंडियाचं साईज साधारणतः काय आहे, किंवा पुढल्या काही वर्षात काय अपेक्षा आहे की किती टक्क्यांनी हे ग्रो होत आहे? ओके. सो ते म्हणजे खूप चांगला प्रश्न आहे, पण त्याला असं खूप सोपं उत्तर नाही आहे. कारण काय आहे, हे सेगमेंट खूप अंडर पेनिट्रेटेड आहे. तर आम्ही जेव्हा ह्याचं मार्केट साईज एस्टिमेशन करतो तेव्हा त्याच्यात 2 मेथड्स असतात. एक तर म्हणजे जितके मशीन्स आहेत ज्यांना तुम्ही IoTला कनेक्ट करू शकता, त्या हिशोबाने जर तुम्ही मार्केट साईज काढला तर तो खूप जास्त मोठा आहे. तो म्हणजे मल्टिपल बिलियन्स ऑफ डॉलरचा मार्केट साईज आहे. सो त्या अप्रोचने गेलं तर खूप मोठा आहे. पण जर तुम्ही जेवढे IoT कंपनीज आहेत इंडियामध्ये त्यांचा टर्नओव्हर जर क्युम्युलेटिव्ह केला तर 500 कोटीच्या आसपास सध्या आहे. आणि काय ग्रोथ वाटते तुम्हाला, म्हणजे पुढल्या काही वर्षांसाठी, पुढल्या 10 वर्षासाठी, 5 वर्षासाठी सरासरी ॲव्हरेज ग्रोथ काय असेल?
ॲव्हरेज ग्रोथ ऑफ IoT ॲज अन इंडस्ट्री इन इंडिया विल बी एनिवेअर 35 ते 60% पर ॲनम या रेटने ती ग्रो होणार आहे. हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे ना. पहा, बरीच लोकांना विचारतात, मला विचारतात किंवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती विचारतात, मलाही एक उद्योग सुरुवात करायचा आहे, काय करावं. मग बरीच लोक सांगतात सनराईज सेक्टर बघा. सनराईज सेक्टर म्हणजे सूर्योदय होत असलेला सेक्टर. पहा, म्हणजे कुठलं क्षेत्र, तर हे असंच. भारताची जर ग्रोथ वर्षानुवर्ष 7-8% होती, 10% व्हावी अशी अपेक्षा आहे, पण सध्या 7-8% होती आपली. तर कुठलाही उद्योग सरासरी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावत असेल, म्हणजे 8% जास्त, तर तो चांगला उद्योग करण्यासारखा. तर जो उद्योग 30-35% धावतोय, म्हणजे 4 पटीनं धावतोय आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वेगाच्या, नक्कीच तो अभ्यास करण्यासारखा उद्योग आहे. माझी इच्छा आहे की यांचा उद्योग खूप चांगला चालावा. पण तुम्हाला जर इंटरेस्ट असेल असा उद्योग करण्यासाठी, तर तुम्ही तो प्रयत्न करावा. असा हा एक उद्योग आहे. तुम्ही करावाच का नाही हे बऱ्याच गोष्टींवरती अवलंबून असणार आहे. मात्र हा अभ्यास करून ठरवण्यासारखा नक्कीच मुद्दा आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपण आपल्या कंपनीकडे वळूयात. एक कंपनी म्हणून जेव्हा तुम्ही पाहता, तर सध्या टर्नओव्हर आपण पाहिला जवळपास 50 कोटीच्या घरात आहे. किती लोक सध्या काम करतायत कंपनीमध्ये? सो कंपनीमध्ये सुमारे 200 लोक आहेत. आणि जेव्हा किंवा मी लोकांविषयी बोलतो ना, तेव्हा एक प्रश्न नेहमी असतो की कौशल्य, स्किल्स जी आहेत ती आपल्याला जी आवश्यक आहेत ती सर्व मिळतात का, किंवा जे मिळत नाहीत बाजारात, मार्केटमध्ये, तर त्यासाठी तुम्ही काय करता ते स्किल डेव्हलप करण्यासाठी? खूप चांगला प्रश्न आहे, कारण स्किल गॅप मेजर आहे या सेगमेंटमध्ये. आता IoT या क्षेत्राचे 2 प्रॉब्लेम्स असे आहेत की अपकमिंग सेक्टर आहे, तर रेडी टू अँड ट्रेंड रिसोर्सेस हे मार्केटमध्ये कधीही मिळत नाही, कारण कोणी आधी IoT मध्ये काम केलेले असे खूपच कमी लोक असतात. एक तो विषय झाला. आता IoT मध्ये 3 मेजर कॉम्पोनेंट्स जातात. एक तुमचा IT, ज्याचे रिसोर्सेस रिलेटिव्हली इझिली मिळतात. बरोबर. दुसरा आहे तुमचं एम्बेडेड सिस्टम्स, ज्याचे रिसोर्सेस आता मिळणं खूप कठीण झालं आहे. कारण आय डोंट नो का, पण मोस्ट इंजिनिअरिंग स्टुडंट्सला समहाव ते एवढं ग्लॅमरस नाही वाटत एम्बेडेडमध्ये काम करणं. सो इलेक्ट्रॉनिक्स शिकूनही लोकांना IT साईडला जायचं असतं, एम्बेडेड साईडला जायचं नसतं. पण इथे एक क्षणभर आपण थांबूयात की ज्या सेक्टरमध्ये 30-35% क्युम्युलेटिव्ह ॲव्हरेज ग्रोथ आहे पुढले काही वर्ष, त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जर संधी घ्यायची असेल तर एम्बेडेड टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही फोकस ठेवलात, इस्पेशली जर तुम्ही इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग शिकत असाल, तर ते किती महत्वाचं आहे हेच आदित्य सांगतायत. करेक्ट. सो दॅट इज द सेकंड मोस्ट डिफिकल्ट एरिया अँड द मोस्ट डिफिकल्ट, खरं सांगायचं, आणि म्हणजे IoT या विषयाबद्दलचं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट इज इन्स्ट्रुमेंटेशन अँड हार्डवेअर. राईट. आणि इन्स्ट्रुमेंटेशनचे म्हणजे सोन्यासारखे झाले आहेत, खरं सांगायचं तर अजिबात मिळत नाहीत. कारण सेन्सर सिलेक्शन, सेन्सर डिझायनिंग हे सगळं इन्स्ट्रुमेंटेशन बॅकग्राऊंडमध्ये येतं. आणि तुमच्यापैकी ना ऐकणारी बरीच लोक पालक असतील किंवा बंधू भगिनी असतील एखाद्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचे, त्यांनी हे नक्की लक्षात ठेवा, सर्व क्षेत्र महत्वाचे आहेत म्हणा, पण आज जी चर्चा चालू होते इन्स्ट्रुमेंटेशन, जर तुम्हाला सोन्यासारखा भाव हवा असेल तर कुठलं क्षेत्र निवडावं हेही आदित्य सांगतायत, ते विसरू नका. तर हे लक्षात आलं की स्किल विषयीचं. ठीक आहे, आपण टर्नओव्हर बघितलं, आपण स्किल पाहिलं. यानंतर आपण पुढे वळूयात की बऱ्याच वेळा आहे की लघुमध्यम उद्योजक किंवा उद्योग जेव्हा मोठ्या कंपन्यांना आपले प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस देतो, तेव्हा आमचा हाही प्रश्न असतो की त्यांना वेळेवरती पैसे मिळतात का. कारण आपण मोठ्या कंपनीसाठी काम करतो, त्यांना इन्व्हॉइस देतो, पण ते 45 दिवसांमध्ये आपल्याला पैसे मिळावेत अशी अपेक्षा असते, किंवा असा नियम आहे, असा कायदा आहे, असा कानून आहे, त्या अनुषंगाने आपल्याला पैसे मिळतात. आत्ता चॅलेंजिंग आहे त्या हिशोबाने पैसे मिळणं. म्हणजे काय काय सेक्टर्स आणि काय काय कंपन्या आहेत ज्या एकदम म्हणजे टाइम टू टाइम वेळेत पेमेंट देतात, पण काय काय सेक्टर्समध्ये जेव्हा तुमचं एक्सपोजर जास्त असतं, म्हणजे फॉर इन्स्टन्स कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जनरली पेमेंट सायकलचा खूप प्रॉब्लेम आहे. कारण दॅट इज द वे दे वर्क. त्यांची पेमेंट सायकल पण तेवढी लांब असते, म्हणून ते त्यांच्या सप्लायर्सना त्या उशिरा मिळतात. तर तो चॅलेंज आहे. सो कॅश फ्लो मॅनेजमेंट हे म्हणजे तुम्ही अनफॉर्च्युनेट पार्ट आहे, पण दॅट इज अ चॅलेंज. तर हे करतेवेळी तुम्ही कधी ट्रेड्स सारखे प्लॅटफॉर्म वापरलेत का? वापरलेत. त्याचा फायदा दिसतोय? त्याचा फायदा आहे. बरेचसे 2-3 गोष्टी खूप म्हणजे आम्हाला फायदेशीर झालेल्या आहेत. एक तर जे मॅन्डेटरी कंप्लायन्सच्या विषयाने तुम्हाला मार्च एंडला डिस्क्लोजर करायला लागतात, विच द गव्हर्नमेंट हॅज मेड मॅन्डेटरी, त्यांनी खूप फायदा होतो. तर आम्हाला म्हणजे मार्च जस्ट बिफोर क्लोजिंग बरेचसे पेमेंट एक्सपेडायटेड ह्यांनी येतात. सो दॅट इज वन. कारण त्यांना एक्सपेन्स बुक करता येत नाही जर त्यांनी नाही दिला तर. करेक्ट. त्याचा खूप फायदा होतो, तर ते आम्ही वापरतो. दुसरं बिल डिस्काउंटिंग वगैरे जिथे अवेलेबल असतं आम्ही त्याचा पण फायदा वापरतो. पण बऱ्याचशा कंपन्यांमध्ये, इव्हन मोठ्या कंपन्यांमध्ये ती सिस्टम नसते. सो हा एक
आजच्या घडीला म्हणजे MSME साठी खूप मोठा चॅलेंज आहे की पेमेंट सायकल्स आर लॉंग. म्हणजे कमिटेड 45 days असेल, द ॲक्च्युअल पेमेंट कॅन बी एनिवेअर बिटवीन 90 to 120 days अँड बिकम्स चॅलेंजिंग. आम्ही हा अभ्यास करत होतो, असं लक्षात येतं की 10 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे मोठ्या कंपन्या आणि PSU कडं छोट्या कंपन्यांच्या अडकलेले आहेत. हे योग्य नाही आहे. याविषयी आम्ही म्हणजे MCCI सरकार दरबारी आम्ही हा मुद्दा मांडत असतो. त्यामध्ये सद्यस्थितीला तरी हे 2 चांगले पर्याय आहेत. ट्रेड्स प्लॅटफॉर्म वापरणे आणि बिल डिस्काउंटिंग इतर पद्धतीने सुद्धा जसं करता येईल ते करत राहणे. याशिवाय आमची सरकार दरबारी ही नेहमी मागणी राहिलेली आहे की GST प्लॅटफॉर्म जो आहे, GST इनव्हॉइस प्लॅटफॉर्म आहे, तो डायरेक्टली ट्रेड्स प्लॅटफॉर्मला कनेक्ट करा. म्हणजे प्रत्येक इनव्हॉइस ही ट्रेड्स प्लॅटफॉर्मवरती जाईल आणि जर ती कंपनी पैसे देत नसेल तर बँका त्याला बिल डिस्काउंट करून देऊ शकते. त्याने खूप फायदा होईल. तर हा प्रयत्न चालूच असणार आहे. आपण पाहूयात की किती लवकर आपल्याला त्यातनं यश मिळवता येईल जेणेकरून MSMEsना त्याचा फायदा होईल. तर आपली चर्चा आहे विषयावरती की IoT जी कंपनी आहे, IoT क्षेत्रामध्ये जी कंपनी आहे, छोट्या कंपनीमध्ये त्यांनी का निर्णय घेतला, छोटी कंपनीमध्ये येण्याचा मोठ्या कंपनीकडनं, तिथं CEO बनणं कसं असतं, तिथं CEO म्हणून ओनर प्रमोटरशी कनेक्ट कसा असतो किंवा कसा ठेवायला हवा, त्यासोबतच IoT सध्या नेमकं काय करतंय, त्यात काय पोटेन्शियल आहे त्या क्षेत्राचं, किती मोठी ग्रोथ आहे, कुठल्या स्किल्सला महत्व आहे, या सर्व विषयांचा उहापोह केल्यानंतर मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तो असा की मी फक्त तुम्हाला 2 शब्द देतोय आणि त्यावरती तुमचं भाष्य ऐकून घ्यायचं. मला 2च शब्द आहेत. एक मराठी आणि दुसरा उद्योग किंवा उद्योजक. खूप चांगले 2 शब्द आहेत. पण म्हणजे मी बऱ्याच लोकांना सांगतो की मराठी माणसाचं नाव खराब आहे खरं, कारण आपलं बिझनेस ओरिएंटेशन. मी माझ्या बऱ्याचशा कलिगना पण सांगतो की तुम्ही मराठी आहात म्हणून तुम्ही मला असं उत्तर दिलंय की आपण नेहमी प्रॉब्लेम पासून सुरू करतो. आपण म्हणजे तुम्ही सोल्युशननी सुरू करा आणि तुम्हाला ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही बिझनेसमध्ये याच कारणासाठी आहात की त्याचं प्रॉब्लेम आहे, तर ते तुम्ही परत तेच प्रॉब्लेम सांगितला तर त्यांनी काय म्हणजे तुम्हाला काही सुटणार नाही. तर तुम्ही जर सोल्युशन माइंडसेटनी सुरू केलं ना तर तुम्हाला एकतर बिझनेस पण ग्रो होईल आणि प्लस तुम्हाला म्हणजे जे रेझिस्टन्स जो दिसतो तुम्ही प्रॉब्लेमनी सुरू करता तो पण दिसणार नाही. बरोबर. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. काय म्हणजे दॅट इज माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये फंडामेंटल डिफरन्स बिटवीन मराठी माणूस आणि गुजराती माणूस. तो नेहमी सोल्युशननी सुरू करतो, वरात आपण नेहमी हे का नाही होणार हे प्रॉब्लेमनी सुरू करतो, भले ते प्रॉब्लेम व्हॅलिड असतील. बरोबर. तर ही इंटरेस्टिंग बाब आहे, सर्वांनी नोंद घेण्यासारखी. महत्वाचा मुद्दा असा आहे की आदित्य स्वतः किंवा निहाल ज्यांच्यासोबत ते काम करतात, जे ओनर प्रमोटर आहेत, निहाल कुलकर्णी, आदित्य परांजपे किंवा इतर या मालिकेतील जी मराठी लोक आहेत, महाराष्ट्रातली लोक आहेत, त्या लोकांनी उद्योग सुरुवात केलेला आहे, उद्योग चालवलेला आहे. यातनं आपल्या सर्वांना प्रेरणा मिळावी. यासोबतच ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्याचा तुम्ही विचार करून त्या सुधारायला हव्यात, हाच या मालिकेचा उद्देश आहे. तर या मालिकेमध्ये आपण आलात आदित्य आणि ही चर्चा केली, याबद्दल आपले खूप खूप आभार. माझी एक विनंती नक्की असणार आहे सर्व श्रोत्यांना की आपल्याला ही मुलाखत कशी वाटली ही नक्की आपण कमेंट्समध्ये लिहाल आणि आपल्याला जर काही विशेष प्रश्न असतील आदित्यसाठी तर आपण नक्की ते कमेंट्समध्ये विचारू शकाल. आणि मी आदित्यला विनंती करेन की कमेंट्समधल्या काही प्रश्नांची त्यांनी वेळ काढून उत्तर द्यावं. खूप 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 आभार परत एकदा. धन्यवाद. थँक्यू.